तेव्हा तुम्हाला आईची किंमत नाही आठवत का? की आईचं मन फक्त स्वतःच्या आईपुरता असतो. मी तुमच्या आईला आजही आईच म्हणते. का? तर मला शिकवलंय, लग्नानंतर सासू नाही तर आई मिळते. पण माझ्या आईला सांगा ना, माझ्या आईला कधी आई म्हणून हाक मारली आहे का तुम्ही? मी तुमच्या आईचा अपमान केला तर तुम्हाला वेदना होतात. मग कोणी माझ्या आईला दुखावलं तर मला वेदना होणार नाहीत का? आईचं नातं रक्ताने नाही तर ममतेने मोठं असतं. तुमच्या आईचे अश्रू तुम्हाला दिसतात. माझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला दिसत नाही. कारण ती तुमची आई नाही. आणि हो, तुम्हाला शेवटचं सांगते. जर तुम्ही माझ्या आईला किंमत देणार, तरच तुमच्या आईला किंमत मिळेल. आता तुम्ही ठरवा.